संस्थांचा महंत होतो, धार्मिक होतो, चांगला होतो, परंतु त्या संस्थांची एवढी मोठी जमीन, त्या संस्थांचा एवढा मोठा पैसा आणि संस्थांमध्ये देवाच्या करता आलेलं सगळं गोरगरिबाने दिलेलं धन, आणि हळूहळू मला त्याचा लोभ निर्माण झाला. ते गोरगरिबाचं धन, देवाच्या नावावर आलेलं धन मी माझ्या स्वतःकरता वापरू लागलो आणि मी त्याचा उपभोग घेऊ लागलो, त्याचा दुराचारसुद्धा करू लागलो आणि त्याचा परिणाम म्हणून मला त्या ठिकाणी कुत्रं व्हावं लागलेलं आहे. म्हटले मी चांगला असून बिघडलो, हा तर रागावणार आहे म्हटले, हा तर भोगणार आहे म्हटले. याला तुम्ही जर तिथं ठेवलं तर हे कुत्रं नाही, त्याच्या खालचं होईल लवकर, त्याला शिक्षा आपोआप मिळेल. कशाकरता दृष्टांत सांगितला? हसण्याकरता नाही सांगितला. ते तर कृमी कीट लोष्ट, हे देहलाहती निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्मफळ. अनिष्ट कर्माचं फळ त्याला प्राप्त होतं. का स्वधर्मा मान देता स्वाधिकार. आता चांगल्या कर्माचं फळ कसं मिळतं त्याची ओवी आहे, पुढची वाचा. का स्वधर्मा मानो देता स्वाधिकार पुढा सुता, सुकृत की जे पुसता आमना याते. आणि मनुष्यदेह प्राप्त झाला, मनुष्यदेहामध्ये जर स्वधर्माला मान दिला, स्वधर्माला काय दिला? मान दिला. स्वधर्माचं खूप वर्णन आलं तिसऱ्या अध्यायात. स्वधर्म जो आपुला, जो कठीण जरी जाहला, तोच अनुष्ठीला भला देखे. स्वधर्माचं आचरण जर मनुष्याने केलं तर मनुष्याला आपोआप त्या ठिकाणी सुख प्राप्त होतं. हां, या स्वधर्माते अनुष्ठिता वेचो होईल जीविता. हो, म्हणून स्वधर्माचं आचरण करायचं. स्वधर्म जो आहे आपल्या जीवनात आनंद देणार आहे, सुख दे. स्वधर्म म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेलं जे समोर कर्म आहे त्याला स्वधर्म मानायचं. आणि स्वधर्मा मान देता, त्याला मान द्यायचा. स्वाधिकार पुढा सुता, आपल्या आपल्या स्वधर्मानुसार आपला आपला अधिकार ओळखून. अधिकार कसा ओळखायचा आपला? कशावरून ओळखायचा म्हटले? पुढे सुकृत की जे पुसता आमना याते. आमना याते, आमन म्हणजे वेद. वेदाला विचारून आपल्या अधिकाराचा विचार करायचा. वेदाला विचारून आपल्या स्वाधिकाराचा विचार करायचा, स्वधर्माचा विचार करायचा आहे. वेदाने जे सांगितलेलं आहे, ज्याच्याकरता जे कर्म सांगितलेलं आहे, तो त्याचा काय? आगा जया जे विहित, तेच ईश्वराचे मनोगत, केलिया निभ्रांत सापडे तो. म्हणून वेदाने सांगितलं, शास्त्राने सांगितलंय, संतांनी जे आपल्याला सांगितलंय, आपल्या अधिकारानुसार ते आपण करायचं आहे. सुकृत की जे पुसता आमना याते, वेदाला विचारून त्या ठिकाणी आपण सुकृत करायचं आहे. काय? सत्कर्माचे बीज वाफवी, ना तरी विधीची वाफे, सत्क्रिया बीज आरोपे, जन्म शतमापे सुखची मविजे. विधीची वाफे, सत्क्रिया बीज आरोपे. विधीनुसार, विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म फळे. फक्त विधीनुसार इथं घ्या. विधीनुसार, शास्त्रानुसार जो काही कर्म आपल्या जीवनात करतो ते इंद्रादिक देवांची देहे लाहिजती सव्यसाची, तया कर्म फळा इष्टाची प्रसिद्धी गा. चांगलं जर कर्म घडलं, सत्कर्म घडलं, तर त्या सत्कर्माचा परिणाम असा होतो, पुण्य जमा होतं. आणि सकाम असल्यामुळे ते सत्कर्म सकाम असल्यामुळे ते पुण्य तुम्हाला कुठं घेऊन जातं? स्वर्गात घेऊन जातं. आणि तिथे स्वर्गामध्ये त्या मनुष्याला इंद्रादिक देवांची, इंद्रादिक म्हटलेलं आहे, इंद्र,
वरुण, चंद्र अशी सगळी देवाचा देवलोक आहे. एक इंद्रलोक सुद्धा आहे आणि एक देवलोक वेगळा आहे आणखीन बरं का. सत्यलोक वेगळा आहे. इंद्रादिक देवांची त्याला पुण्य जसं असेल त्याप्रमाणे त्या त्या देवतांची त्याला काय होतात, शरीरं प्राप्त होतात. 100 यज्ञाचं पुण्य असेल तर एकदम काय होतील, राजा होतील इंद्र. थोडं कमी असेल दुसरे देव होतील कोणी आणखीन. ब्रह्मकर्म केलेलं असेल ब्राह्मणाच्या शरीरामध्ये 100 जन्म, त्यांना कोणता देव प्राप्त होईल, ब्रह्मदेवाचा प्राप्त होईल. अशा प्रकारे इंद्रादिक देवांची देहे लाहिजती सव्यसाची. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात तू सव्यसाची आहेस. कर्माने माणसाला किती मोठं होता येतं. कर्माने मनुष्य किती श्रेष्ठ होतो, देवसुद्धा होतो. म्हणून तू सुद्धा कर्माच्याद्वारे मोठा होऊ शकतोस. तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. इष्ट कर्मफळाची ही काय आहे, प्रसिद्धी आहे. म्हणून आता अनिष्ट कर्म सांगितलं, इष्ट कर्म सांगितलं. आता जे मिश्र कर्म आहे त्याची ओळी पुढची आहे, वाचा. आणि गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे. उठी दोन्ही वेगळे दोही जिनते. एक गोड रस आहे आणि एक आंबट रस आहे. कधी कधी करतात ना लोक, एखादा गोड पदार्थ तयार करतात आणि तो कशात आंबट पदार्थात बुडवतात, मग तो तिसराच रस तयार होतो. ते तर रसांतर फरसाळे उठी उठी दोही वेगळे दोही जिनते. 2 रसांचा पराभव करणारं एक वेगळ्या चवीचं रसांतर तिथं निर्माण होतं. त्याच्यामध्ये गोडही नसतं, आंबटही पूर्ण असतं. थोडं गोड असतं, थोडं थोडं आंबूस लागतं, आणि तिसराच पदार्थ तयार होतो. हो. जिलेबी ताकात बुडवली, दह्यात बुडवली तर ती वेगळीच लागते. तसं इथं गोड आहे पुण्यकर्म, शुभकर्म एखाद्याने केलं, चांगलंही करतो आणि परत थोडंसं वाईटही करतो. आंबट चांगलंही वागतो आणि थोडासा आंबटही वागतो, चुकीचंही वागतो, शास्त्राच्या विरुद्धही वागतो. म्हणजे शुभही आहे आणि अशुभही आहे. उठी दोही वेगळे दोही जिनते. दोघांपेक्षा 2 रसापेक्षा वेगळं. मग त्याला एकदम पुण्य असल्यामुळे तो देवलोकालाही जाऊ शकत नाही, एकदम पाप असल्यामुळे मनुष्याच्या खालचंही जाऊ शकत नाही. मिश्र कर्म झालं, त्याच्यामुळे त्याला काय व्हावं लागतं, मनुष्य व्हावं लागतं. मनुष्य कर्माला मिश्र फळ म्हटलंय. 15व्या अध्यायात सुद्धा वृक्षाचं वर्णन करताना 8 शाखा सांगितली ना. शुभ आणि अशुभ या दोन्हीचं एकत्र आलं की काय होतं, मिश्र कर्माने मनुष्य देह प्राप्त होतो. रेचकची योगवशे होय स्तंभावया उद्देशे. तेवी सत्यासत्य समरसे सत्यासत्यची जिनिजे. हे ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिले असताना ते ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आहेत. एक व्यवहारातला दृष्टांत दिला आहे आणि एक योग मार्गातला दृष्टांत दिलेला आहे. योगातला दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे दृष्टांत हा सुद्धा सिद्धांत असतो. तुम्हाला समजावून सांगता नाही, सिद्धांत कळाला नुसता दृष्टांत जरी कळला तरी सुद्धा तुम्हाला व्यवहारात फायदा होऊ शकतो. म्हणून रेचकची योगवशे होय स्तंभावया उद्देशे. योग मार्गामध्ये प्राणायामाचे काही प्रकार सांगितले. त्यात 3 मुख्य प्राणायाम सांगितलेले आहेत. एक आहे पूरक, दुसरा आहे कुंभक आणि तिसरा आहे रेचक. आपण आत जी हवा घेतो त्याला म्हणायचं पूरक, आत ठेवली हवा त्याला म्हणायचं कुंभक, आणि बाहेर सोडतो त्याला काय म्हणायचं, रेचक.
पूरक म्हणजे दोन्ही नागपुड्याने किंवा एका नागपुड्याने आत घ्यायची, आत ठेवायची, त्याला कुंभक म्हटलेलं आहे. आणि बाहेर काय काढतो त्याला रेचक म्हटले. रेचकची योगवशे होय स्तंभावया उद्देशे. तर त्या पूरक, रेचक, कुंभक आणि रेचक ह्याचं प्रमाण सांगताना असं म्हटलेलं आहे, जेवढ्या वेळाने आपण घेतो त्याच्या दुप्पट आत ठेवायची किंवा दीडपट. उदाहरणार्थ 1 मिनटं मी आत घ्यायला लावला, अर्धा मिनटं, तर त्याच्या दीडपट आत ठेवायची. आणि आत घ्यायला लावलेलं आहे किंवा आत ठेवली त्याच्या दुप्पटाने बाहेर सोडायची. त्याला रेचक म्हणतात. म्हणजे रेचक करत असताना जास्त त्या ठिकाणी स्तंभन करतो शरीराचं, प्राणाचं स्तंभन जो आहे, प्राण जास्त वेळ आपल्याला रोखून धरता येत, रोखून धरलेला प्राण सोडताना हळूहळू तो सोडायचा. रेचकची योगवशे होय स्तंभावया उद्देशे. सांगितलं कशा करता? हा पूरक आणि कुंभक याच्यापेक्षा वेगळा रेचक आहे, आणि हा पूरक आणि कुंभक याच्यापेक्षा सुद्धा रेचकामध्ये जास्त स्तंभन होतं, जास्त वेळ तो चालतो. तसं पूरक आणि रेचक याच्यापेक्षा वेगळाच मिश्रित हा रेचक तयार झाला, पूरक आणि कुंभक याच्यापेक्षा. तसं पूरक म्हणजे इष्टकर्म घ्या, कुंभक म्हणजे अनिष्ट कर्म घ्या, आणि हे रेचक म्हणजे मिश्र कर्म घ्या, असा काहीतरी विचार त्याच्यात सांगितला आहे. पूरक, कुंभक आणि रेचक. किंवा तेवी सत्या सत्य समरसे सत्या सत्यची जे न जे. एक आहे सत्य, दुसरं आहे असत्य, आणि या दोन्हीचं मिळून काय होतं? सत्यासत्य, वेगळंच नाव तयार झालं. तसं पुण्यकर्म जे आहे ते आहे सत्य, अनिष्ट कर्म आहे असत्य, आणि याने सत्यही केलं आहे आणि असत्यही केलं आहे. आता याला कोणतं फळ द्यायचं? हे मिश्र कर्म झालं. थोडं सत्यकर्मही आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचतो, पारायण करतो, आणि कधी कधी खोटंही बोलतो, शिव्याही देतो, अपमानही लोकांचा करतो. म्हणजे पुण्यकर्म सत्य केलं आहे आणि त्याच्यात काय काय केलेलं आहे? असत्य कर्मही केलं. मग ह्याचं मिश्रचं फळ झालेलं आहे. पुण्यकर्म केलं आहे, पण त्याच्याबरोबर काहीतरी पापकर्मही केलं आहे. पंगतही घातलेली आहे भरपूर, पण पैसे आणताना थोडेसे काय झालेले? लबाडीसुद्धा झालेली आहे. नागवणी व्यवहारे गवादी घातली, म्हणजे मिश्र कर्म झालं. मग मिश्र कर्म झाल्यानंतर मनोनी समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्रफळ. मनोनी समभागे शुभाशुभे. शुभ आणि अशुभ याच्यामध्ये काय झाला? समभाग झाला. समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे. कर्माची उभारणी जेव्हा होते, अनुष्ठान केलं आहे त्याने, शुभकर्माचंही अनुष्ठान केलं आहे, अशुभ कर्माचंही अनुष्ठान केलं आहे, आणि दोन्ही कर्म त्याच्या जीवनात आहेत. पुण्यही केलेलं आहे त्याने, पापही केलेलं आहे. त्याने मनुष्यत्व लाभे. त्याला काय प्राप्त होतं? मनुष्यत्व. सुकृत दुष्कृत समान समी तरीच पाविजे कर्मभूमी. माणसाचा देह त्याला प्राप्त होतो. ते मिश्रफळ. ते काय होतं मग? मिश्रफळ आहे. मनुष्याच्या देहामध्ये मिश्रफळ. त्याच्यामुळे माणसाच्या जीवनात काही सुखाचे प्रसंग असतात आणि काही दुःखाचे प्रसंग असतात. देवांचं पाहिलं आपण तर तिथं सुखच सुख आहे. निकृष्ट योनी जे आहेत त्यांच्यामध्ये दुःखच दुःख आहे. त्यांना सुख नाहीच आहे, सुख फार थोडं. सुख पाहता, पण मनुष्याच्या जीवनात जर पाहिलं तर मनुष्याच्या जीवनात थोडं सुखही येतं आणि लगेच काय येतं? दुःखही येतं. सुखाचा प्रसंग आला आला म्हणेपर्यंत लगेच काय येतो? दुःखाचा प्रसंग येतो. हो, म्हणून सुख आणि दुःख शब्द आले पाहिजेत, अशी होई पाहिजे. त्याच्यात सुखही आहे आणि दुःखही आहे. दुःखही दिसे. विषयातलं जे सुख आहे त्याच्यामध्ये सुखसुद्धा दिसतं, काही दुःखसुद्धा आहे. आता सुख असेल, नंतर दुःख प्राप्त होतं.
म्हणजे एकदम निकृष्ट योनी कशामुळे प्राप्त होते? अशुभ कर्म केलेलं असेल तर. खंती ते न करा होणे गाढव कुतरा. ते गीता परिचयाच्यात गोष्ट सांगितली. ते म्हटले नारद महर्षी आणि अंगिरा ऋषी रस्त्याने चालले होते. समोर पाहिलं एक दुकानदार होता आणि त्या दुकानदाराच्या दुकानात असं ज्वारी बाजरी सगळं काही मांडलेलं होतं. एक बकरी आली यायची आणि त्याच्यात तोंड घालायची. तो दुकानदार जो बसला होता त्या दुकानदाराने त्या एक असा काठी घेतली आणि त्या बकरीला मारायचा. तो मारलं तरी ती बकरी परत तिथे येऊन तोंड घालायची. नारद महर्षी हसले. अंगिरा ऋषी म्हणले तुम्ही का हसता? म्हणले हसू नाही तर काय करू. म्हणजे हसण्यामागे कारण असं आहे, ही बकरी जी आहे ना ही या दुकानाचा मालक आहे. मालक यांनी कधी कधी दानधर्म केला नाही, कोणाला काही सत्कर्मात खर्च केला नाही, स्वतःही खात नव्हता आणि दुसऱ्यांना कोणाला खाऊ देत नव्हता. घरच्या लोकांना खूप त्रास द्यायचा, बाहेरच्यांना त्रास देता आणि मग तसं करून मेला. आणि मेल्यानंतर तो काय झाला आहे, पण त्या दुकानात त्याची आसक्ती असल्यामुळं तिथं येते. आता तिथं त्याचा पोरगा बसला आहे म्हणले, तो त्याला सारखं हाणतोय म्हणे. ते अनिष्ट कर्माचं काय मिळालं? फळ मिळालं. तसं इष्टकर्माचं सुद्धा फळ मिळतं. ते नल आणि दमयंती यांच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. नल आणि दमयंती हे काय होते? पूर्वजन्मामध्ये भिल्ल होते, पण सात्विक होते. भिल्ल जरी असले तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान शंकरांच्या विषयी पूज्य भाव होता. भगवंताचं पूजन करण्याच्या विषयी त्यांना आवड होती. एकदा काय झालं, जंगलात राहणारे नल आणि दमयंती त्यांच्या घरी एक यती आला, संन्यासी आला. म्हणजे भगवान शंकरच त्यांच्या पूजेची भक्तीची परीक्षा घेण्याकरता त्या यतीच्या वेशामध्ये गेले. गेल्यानंतर आता छोटीशी त्यांची झोपडी होती. झोपडीमध्ये आत 2च लोकांना झोपायची जागा होती. तो यती तो जो भिल्ल होता तो म्हणायला, एवढे मोठे साधू आमच्या घरी आले, बाहेर पाऊस पडतोय, तुम्ही जाऊ नका म्हणे, आपण घरामध्ये त्या ठिकाणी झोपू, माझ्या घरीच तुम्ही विश्रांती करा. म्हणून त्या यतीला सांगितलं विश्रांती करा, तुम्ही एक काम करा, माझ्या घरात तुम्ही झोपा, माझी पत्नी एका बाजूला झोपेल, मी बाहेर तुमची काय करतो, रक्षण करतो, कारण इथं जंगलामध्ये हिंस्र शापद येतात. पत्नी म्हणली असं कुठं असतं का, पुरुष तुम्ही दोघं आतमध्ये झोपा, मी बाहेर संरक्षण करत बसते रात्रभर. एक दिवस साधू सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे, मी ती संधी का सोडू. असं करता करता शेवटी निर्णय असा झाला, हायाने बाहेर बसायचं आणि पत्नी आत झोपायची. आता पत्नी आत झोपली, तोही आत झोपला. तो यती होता, भगवान शंकरच होते त्याच्या निमित्ताने. बाहेर हा बसल्यामुळे बाहेर काय झालं, रात्रीचा एक वाघ आला आणि बाहेर त्याला त्यांनी खाऊन टाकलं. सकाळी पत्नी बाहेर आली, पाहती तर आपल्या पतीचं शरीर तुकडे पडलेले आहेत. पतीचा उत्तर क्रिया केली आणि ती त्याच्यामध्ये काय झाली, सती जायला लागली. तेव्हा भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकरांनी सांगितलं, तुम्ही एवढी मोठी भक्ती केली, पूजा केली, तुम्ही पुढच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी तू फार मोठा राजा होशील, नल नावाचा राजा. ही सुद्धा फार मोठ्या राजाची मुलगी होईल, राजकन्या दमयंती. आणि तुमचा जेव्हा वियोग होईल, तुमचा संयोग करून द्यायला मी स्वतः येईल, हंस बनून येईल, मी हंस होईल, राजहंस होईल. अशी कथा. पूर्वजन्माचा संबंध प्रत्येक गोष्टीशी असतो. म्हणून ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेशे जगी, हेन सांडी तया भोगी ते सुधले आशा. ऐसे त्रिविध यया भागी असं 3 प्रकारचं कर्मफळ मांडलेले शे जगी. 3 प्रकारचं फळ कर्माचं मांडलेलं आहे, इष्ट, अनिष्ट आणि मिश्र. इष्ट असेल तर काय व्हावं लागतं, अनिष्ट असेल तर काय व्हावं लागतं, स्थावर आदी व्हावं लागतं, निकृष्ट. आणि मिश्र असेल तर मनुष्य दे. हे न सांडी तया भोगी, हे सोडत नाही, भोगल्याशिवाय सोडत नाही. कोणाला, जे सुधले आशा. कर्म करत असताना ज्याने आशा केलेली आहे फलाची, ज्याला फलाची इच्छा आहे, अशा लोकांना हे कर्म भोग दिल्याशिवाय सोडत नाही, भोगावंच लागतं. जेथ जीवेचा हात फाटे, तव जेविता वाटे गोमटे, मग परिणामी शेवटे अवश्य मरण.
ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे आता तुम्हाला दुःख होतं, दुःख भोगताना काय काय माणसं म्हणतात, आमच्याच वाट्याला का आलं, आम्हाला दुःख का. कर्म करताना कधी विचार केला का. आता जाऊ द्या, मागच्या जन्मात केलेलं असतं. म्हणून जिवेचा हात फाटे तव जेविता वाटे गोमटे. जिवेवरची त्वचा फाटेपर्यंत प्रमाणापेक्षा अधिक भोजन गोड वाटते. हां, गुलाबजामुन मिळाले म्हणून खा किती गुलाबजामुन, पार जिभा फाटेसपर्यंत खाल्लं. किंवा चटणी खात असताना पार जिभा सोलून निघेपर्यंत खाल्लं. म्हटले जिभेचा हात फाटे तव जेविता वाटे गोमटे. मग परिणामी शेवटे अवश्य मरण. आणि चुकीचं खाल्ल्यामुळं काय होतं, मग परिणामी अनेक प्रकारचे रोग होतात, व्याधी होतात. आणि काय करावं लागलं. हो, अन्नाची होय विष, असं कुठतरी ओवी आली ना आता मागे. कारण जे जीविता व अनिले जरी सेविता, त्या अन्नाची पंडुसुद्धा होय विष. आणखीन एक ओवी आहे, जे जगवणारं आहे तेच आपल्याला मारणारं असं होतं. म्हणून अन्नाचं जे आहे मग परिणाम, म्हणून परिणामाचा विचार माणसाने केला पाहिजे. पुढे याचा परिणाम काय होईल. आता आपण वाईट वागतोय, आता आपण चुकीचं वागतोय, आपण खोटं बोलतोय, आता आपण दान करत नाही, आता आपण धर्म करत नाही, आपण आता त्या ठिकाणी. पण ह्याचा परिणाम पुढे काय होणार आहे. खंती ते न करा होणे गाढव, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. सवचोर मैत्री सांग, जवन पाविजे ते दांग, सामान्य भली अंग न शिवे तव. म्हणजे सवचोराची मैत्री. सवचोर म्हणजे सावचोर. दिसायला साव असतो, चांगला असतो, पण असतो चोर. मित्राचा वेश घेऊन आलेला असतो, चला मला सुद्धा यायचं यात्रेला, तुमच्याबरोबर मी येतो असं म्हणून साधूचा वेश घेऊन आला किंवा मित्र बनून आला. पण कुठपर्यंत मैत्री असते त्याचे, जोपर्यंत जंगल लागत नाही. जंगल लागलं की सुरा काढतो, काढ पैसे, नाही तर तुला मारतोच म्हणतो. म्हणून आता हा दृष्टांत कशा करताय. तैशी कर्मे करिता शरीरी, लहाती महत्वाची फरारी, पाठी निधनी एक सरी पावती फळे. तसं कर्म म्हणजे सावचोरच आहे. त्याला ओळखून जर केलं कर्म तर ठीक आहे, नाही तर हे कर्म तुम्हाला फल भोगायला लावल्याशिवाय राहणार नाही. जव न पविजे ते दांग, जोपर्यंत कर्म तोपर्यंतच गोड वाटतं, जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत गोड वाटतं. आणि एकदा का मृत्यूच्या पुढचं जंगल सुरू झालं यमाचं, मग मारुती झोडीती थोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहु साल. म्हणून हा सावचोर आहे कर्म. याला ओळखून कर्म करा, चांगलं कर्म करा. किंवा सामान्य भली अंग न शिवे, सामान्य भली अंग न शिवे तव. सामान्य म्हणजे वेश्या, जोपर्यंत तिला स्पर्श करत नाही तोपर्यंत तर ती चांगली दिसते. तसं हे कर्मसुद्धा बाहेरून दिसायला जरी चांगलं दिसत असलं, व्यवस्थित घडलं तर ठीक आहे, आशा सोडून केलं तर चांगलं आहे. पण त्याच्याकडून जर अपेक्षा केली तर ते कर्म तुम्हाला भोगायला लावल्याशिवाय राहणार नाही. कर्म करताना इथं खाताना गोड वाटतंय, मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवला. चोरी करताना बरं वाटतंय, दुष्ट कर्म करताना बरं वाटतंय, पण या सगळ्या कर्माचं फल पुढे भोगावं लागणार आहे. यमलोकातही भोगावं लागतं आणि नंतर शरीरात येऊन दुःख भोगावं लागतं. भोग देते वेळी येईल कळो, तैशी कर्मे करिता शरीरी, लहाती महत्वाची फरारी, पाठी निधनी एक सरी पाविते. तैशी कर्मे करिता शरीरी, शरीराने कर्म करत असताना लहाती महत्वाची फरारी, मोठेपणाची प्रसिद्धी प्राप्त होते. कर्म करताना याने हे केलं, त्याने ते केलं, याने चांगलं केलं, अशी प्रसिद्धी प्राप्त होते. म्हणून काय काय खूप कर्म करतात, पण कर्म जर सावधपणे केलं नाही, पाठी निधनी एक सरी पाविते पिळे. याचा सगळ्यांचा जाब द्यावा लागतो. कुठलंही कर्म करू द्या, हो, काय जाब देशी यमदूता असं म्हटलेलं आहे. आणि श्रीपुत्रादी मेळे, संपत्ती जवळजवळ फळे,
तेने रजे डोळे जाती जयाचे. हां, देखती न जाऊ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बळेचे आंधळे होती लोक. हो, बळीचे आंधळे होती लोक. नरदेहा येऊनी झाकतील डोळे, बळीचे आंधळे होती लोक. उजेडा सरसी नचलती वाट, मागील बोबाट जाणोनिया. म्हणून तैसे कर्म करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी एकसरी पाविते पडे. आणखीन विचार आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल